तर तिकडे पुण्यात मद्यपी डंपर चालकानं 9 जणांना चिरडलेलं आहे। या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय। पुण्याच्या वाघोली केसनंद फाट्याजवळ ही घटना घडली आहे। फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चालकानं चिरडलंय। राजित पवार हे त्या घटनास्थळी आता सध्या पोहोचलेले आहेत। जर तेवढा जर आम्हाला माझा भेटला असता साहेब इथपर्यंत आम्हाला याचं कामच नाही ना। नाही साहेब हे भीक मागून टाकलेले आहे बा साहेब आम्हाला आम्हाला घरकुल जर राहायला सुविधा जर असती तर आम्हाला याला गरजच नाही। शिक्षण काय झालं माझं शिक्षण जर मॅट्रिक नापास याचं बिया फायनल झालेला आहे। मॅट्रिक नापास साहेब याचं बिया फायनल झालेलं आहे। मी केलं आपला कला महाविद्यालय नांदगाव कॉलेज आणि सर काही डिग्री सर्टिफिकेट आहे माझ्याकडे। आणि साहेब कामधंदे आमच्या गावाकडे नसल्यामुळे आता बाहेरगावी तो आम्हाला पोटा पाण्यासाठी यावं लागतं। आमचे दरवर्षी पुढे होते दरवेळेस येतो साहेब पोटा पाण्यासाठी राहायला पाल टाकून राहतात पाल टाकून पाल टाकूनच राहणार। रुमा मागतल्या रुमा नाही ते 4000 आमच्या गरीब तर या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। जिल्ह्यामध्ये ग्रामीण सिटीमध्ये पोलीस भरती मारली। पुणे शहरातल्या वाघोली परिसरात काल रात्री 1च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडलेली आहे। एक डंपर चालकाने 9 जणांवरती डंपर नेल्याने 3 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि 6 जण गंभीर जखमी देखील झालेले आहेत। त्या गंभीर जखमी जणांना आत्ता ससून रुग्णालयात दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावरती प्राथमिक उपचार देखील सुरू असल्याची माहिती ॲडिशनल CP मनोज पाटील यांनी दिलेली आहे। खरं तर हे सगळं खूप धक्कादायक आहे कारण इथे जागीच 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। 1 आणि 2 वर्षाचे 2 मुलं आणि एकाचा मृत्यू असा झालेला आहे। प्राथमिकदर्शी असं दिसून येतं की चालकाने डंपर चालकाने मद्यप्राशन केलेलं होतं। खरं तर आता ती माहिती तेव्हाच समोर येईल जेव्हा त्याची वैद्यकीय चाचणी केलेल्याचा रिपोर्ट हा समोर येईल। आपल्यासोबत त्यांचे काही नातेवाईक देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। भैया ये सब कैसे हुआ? टक्कर से हुआ, तरफ से हुआ जो डायरेक्ट दारू पी के अंगावर आणले। हा काय झालं? ते म्हणजे 12:55 दरम्यान जोरदार वेगाने ट्रक डंपर आला आणि मार धूमधाम धडाक्याने पूर्ण गाडी अंगावर आणली। दीदी तुमचं काय म्हणणं? याचेच होते सगळे पोलीस जेव्हा पेशंट पडले होते ना म्हणजे मरून पडले होते तेव्हा आरामानं आले पोलीस। नाहीतर इथं एक अँब्युलन्स नव्हती का काहीच नव्हतं। पोलीसवाले जेव्हा मी उठलो झोपेतून तेव्हा मला आवाज आला। जदी मी उठलो म्हटलं हा आवाज कशाचा, तर म्हटलं सगळे लोक म्हटलं मारून टाकले म्हटलं। तर नेमकं कुठे नक्की कुठपर्यंत आला होता डंपर जरा सांगता? आता तुम्हाला परफेक्ट पुरं बोलतो। 72 अपघात हे केवळ डंपरमुळे झालेले आहेत आणि 15 मृत्यू हे डंपरच्या या अपघातामुळे झालेले। तर नक्की निर्बंध कडक करण्याची गरज आहे की नाही आणि त्यावरती असलेला सुरक्षतेचा प्रश्न ह्याच्यावरती आत्ताच पुणे शहरातल्या या वाहतूक नियमांवरती प्रश्नचिन्ह उद्भवलेला आहे असं सर्वत्र दिसून येते। तर नक्की आता पोलीस काय कारवाई करताय याकडे लक्ष असणार आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।